महाजन झालं ना ओके. हां तुम्ही काय निवेदन करता तर बोला. सगळ्यांना जय शिवराय. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं जो 19 फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी. आदर्श शिवजयंती म्हणजे काय? एक नवीन व्याख्या, चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी 19 तारखेची साजरी करावी. याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं पुन्हा एक आव्हान आहे की आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे. परंतु आपण त्याची दिशा ठरवणार आहेत. आंदोलनाचे एक आंदोलन, एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण 20 तारखेच्या नंतर ठरवणार आहेत. परंतु आता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक. परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षात याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं. विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो. विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे. त्यांना कसली अडचण येणार नाही. कालही सांगितलं, आजही पुन्हा तोच विषय सांगतो आहे की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन मदत करायची. मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे. कारण आत्ता 5 महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे. आपला खूप आदर्श मोठा राज्यानं, देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की ह्या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिला. पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं 5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं. असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श आहेत नवीन. तसेच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षात त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो, येतानाही माझा पेपर देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो, मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे. इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तिसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. ते 150 लोकांना लागतं आहे, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला, अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं ना, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचं 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही आहे, हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतो आहे. लक्षात येईलच की किती वेळात संपतं आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन
आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता येत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20ला ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं. मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याचे हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले. म्हणले न्यामा मागासवर्ग आयोग द्या. परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतो आहे तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष ते दिलं आहे त्याचं कौतुक आहे. ते 100-150 जणांना लागतं आहे त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही का व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. हे तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? काय झालं आहे आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. आता 100-150साठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलंच होतं. कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या. तेच बोलून दाखवतात आम्हाला, दादा ते दिलं आहे देतील 20 तारखेला 10% देतील नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाही आहे. पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ECBCनं दिलं होतं सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं. तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचे 4 वर्ष वायाला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढावं लागेल. आता जे ECBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात. आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोराचं ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपोटी. पुन्हा जर तसं झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसं जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार. म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे पण 100-150 लागतं आहे. ते त्यांच्यासाठी हे मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होणं आहे. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं 6 करोड मराठ्यांचं की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. हो, आता तो प्रश्नच नाही आहे दादा. ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. आता 50%च्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही. आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत. मग तर खूप चांगलं आहे. 50%चं आता आरक्षण 50%चं आता आरक्षण येऊच शकत नाही. ते पहिलेच 62 झालं आहे. आता हे किती देतात आणखीन माहीत नाही.
त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50%च्या वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे, हे किती टक्के देतात ते 50%च्या वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच. परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली, नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं, मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या, महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ECBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आज ही लढतात, आत्ताही आझाद मैदानाला पोरं आहेत. काय अर्थ आहे? हे अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या. आता काय असतं, त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यावर आणि ते 100-150 जणाला घ्यायचं. पण आता ते त्याला नाविलाज आमचं दिलंय, ते घ्या आता नाविलाज. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार. मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं. असं आहे, गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी, ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठे उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर, पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो, हे सत्य शब्द आहे, आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे.